अमरावतीच्या मेळघाटात वीज, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधांसाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली। मेळघाटातील 22 गावात अजूनही वीज नाही। स्वातंत्र्याच्या कित्येक वर्षांपासून मेळघाटात आदिवासींना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने अमरावती जिल्ह्याचे काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे। उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेत राज्य सरकारला नोटीस पाठवत 6 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिलेत। यापूर्वी विधानसभा आणि लोकसभेत आदिवासींच्या समस्येसाठी प्रश्न उपस्थित केले तरीही न्याय मिळाला नाही, म्हणून न्यायालयात दाद मागावी लागली असं खासदार वानखडेंनी सांगितलं। या याचिकेवर सुनावणी होऊन राज्य सरकारला काय निर्देश मिळतात याकडे आदिवासींचं लक्ष लागलंय। हो, मेळघाटमध्ये आजही मूलभूत सुविधा नाही, त्यामुळे तुम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती। त्याच अनुषंगाने राज्य सरकारला नोटीस सुद्धा बजावली। 6 आठवड्यामध्ये उत्तर सादर करण्याचे आदेश दिले। काय तुमची प्रतिक्रिया दिली? लोकप्रतिनिधी म्हणून मी वारंवार जे मेळघाटच्या काही समस्या आहेत, मग वीज असेल, पाणी असेल, 12 रस्ते असतील, कुपोषण आहे, नंतर माता मृत्यू, बालमृत्यू आहे, ह्या सगळ्या समस्याच्या विषयी मी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला।